झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोखोक मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रात ओबीसीच्या धर्मांतराचं वारं वाहायला सुरुवात झाली आहे। ओबीसींचा एक गट या वाऱ्याच्या प्रवाहात सहभागी झालाय आणि अधिकाधिक जणांना या वाऱ्याच्या प्रभावाखाली आणण्यासाठी तो प्रयत्नशील आहे। तर ओबीसींचे बडे नेते मात्र धर्मांतराच्या वाऱ्यालाही सध्या तरी उभं राहायला तयार नाहीत। आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर या नावानं सुरू झालेल्या या अभियानाला आता संभाजी ब्रिगेडनेही पाठिंबा दर्शवलाय। का नाराज आहेत राज्यातले ओबीसी? ओबीसींमधल्या काही गटांनी सुरू केलेल्या या धर्मांतराच्या अभियानाला किती ओबीसींचा पाठिंबा आहे? या अभियानामुळे ओबीसी नेत्यांची पंचायत झाली आहे का? या अभियानाला पाठिंबा देण्यामागे संभाजी ब्रिगेडची नेमकी भूमिका काय आहे? आणि यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या उलथापालथी आपल्याला पाहायला मिळू शकतात? या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेऊया ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण या खास कार्यक्रमात। ओबीसींच्या धर्माचं राजकारण आजचा रोखठोक प्रश्न आपण पाहूया। आपण चर्चा करणार आहोत ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण। धर्मांतराच्या अभियानाला राज्यातल्या ओबीसी जनतेचा पाठिंबा मिळेल का? प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका, आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता। धर्मांतराच्या अभियानाला राज्यातल्या ओबीसी जनतेचा पाठिंबा मिळू शकेल का, मिळेल का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/Zee24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण या विषयावर, अत्यंत नाजूक अशा विषयावर माझी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अभय वर्तक। अभय वर्तक हे सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत, ते आपल्या बरोबर आहेत। माझ्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रभाकर पावडे। प्रभाकर पावडे, आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत हनुमंत उपरे, सत्यशोधक ओबीसी परिषद, ज्यांच्यामुळे आज हा विषय ऐरणीवर आलेला आहे। त्या सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे। हनुमंत उपरे, आपलंही स्वागत। आणि राजकीय विश्लेषक, विशेषतः महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या 18 पगड जातींचा, त्यांच्यातल्या उपजातींचा अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास केलेले प्रकाश पवार। प्रकाश पवार हे माझे जवळचे मित्र आहेत, त्यांनाही आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी। मी सर्वात पहिला प्रश्न विचारणार आहे तो प्रकाश पवार यांना। प्रकाश पवार, ओबीसींमध्ये कोणत्या कोणत्या गटांचा, कोणत्या कोणत्या जातींचा समावेश होतो? त्या जातींमध्ये किती म्हणजे महाराष्ट्राचा जर एकूण संपूर्ण आपण लोकसंख्या पाहिली तर यातले किती टक्के ओबीसी आहेत? महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात, विदर्भात, मराठवाड्यात कुठेच त्यांची संख्या सर्वात जास्त आहे? आणि त्याहीपेक्षा त्यांची राजकीय ताकद नेमकी आज किती आहे? महाराष्ट्रामध्ये ओबीसींची तुम्ही आकडेवारीच विचारली तर त्या आकडेवारीचा एक अर्थ असा आहे की साधारणपणे 27% ते 30% आसपास महाराष्ट्रामध्ये ओबीसी असावेत असा अंदाज वर्तवला जातो। यामध्ये जर पश्चिम महाराष्ट्र पाहिला तर त्या ठिकाणी माळी, धनगर, वंजारी अशा शेतकरी ओबीसींची संख्या जास्त आहे। तोच मुद्दा घेऊन आपण उत्तर महाराष्ट्रात गेलो तर त्याही ठिकाणी ओबीसींमध्ये मुख्य जात असणारी ती म्हणजे लेवा पाटील आहे। परंतु यापेक्षा ज्याला खरं ओबीसीचं रूप म्हणतात तर त्या ओबीसींमध्ये कोकणामधील आगरी समाज, भंडारी समाज, भोई समाज हा अत्यंत महत्त्वाचा समाज आहे। आणि आपण जर तोच मुद्दा घेऊन विदर्भाकडे गेलो तर विदर्भ हा ओबीसींच्यासाठी विविध जाती असणारा एक व्हरायटीचा ग्रुप आहे। त्याच्यामुळे ओबीसींचं राजकारण सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने कुठं घडू शकतं तर ती एक प्लेस तुम्ही विचारल्याप्रमाणे विदर्भ आहे आणि दुसरी त्याच्यानंतरची प्लेस आहे ती म्हणजे मराठवाडा ही प्लेस आहे। आता या सर्व रचनेमध्ये ओबीसी नावाची एक कॅटेगरी आपण मानत असलो तरी ओबीसीच्या अंतर्गत खूप मोठे भेदभाव आहेत। एक म्हणजे की ओबीसी हा शेतकरी ओबीसी नावाचा एक प्रकार आहे आणि हा शेतकरी ओबीसी धर्मांतराच्या मुद्द्यावरती एकत्रित येईल का याच्याबद्दल शंकाच आहे।
दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसीमधला ज्याला पूर्वी कारू जाती म्हटल्या जात होत्या किंवा कारागीर जाती म्हटल्या जात होत्या, या जातींबद्दलचा. आणि या जाती बहुसंख्येने माझ्या अंदाजाप्रमाणे त्या भाजपकडे, शिवसेनेकडे किंवा हिंदुत्ववादी विचारप्रणालीकडे झुकलेल्या असतात. त्याच्यानंतर पुढचा जो ग्रुप लागतो तो म्हणजे अतिमागास ओबीसींचा. आणि या अतिमागास ओबीसींमध्ये मात्र खूप दिवसांपासून अस्वस्थता आहे, असंतोष आहे आणि त्यांच्यामध्ये सापेक्ष वंचिततेची खूप मोठी जाणीव आहे. प्रकाश पवार, थोडं तुम्हाला थांबवतो. या अतिमागास जाती म्हणजे नेमक्या कोणत्या आपल्याला म्हणायचंय? अतिमागास जाती म्हणजे याचा अर्थ उदाहरणार्थ लक्ष्मण मानेंनी संघटित केलेली जात असेल किंवा भटक्या विमुक्तांमधले काही गट्स असतील की ज्यांना स्वतःची जमीन नाही, अशा जाती, ज्या विकासापासून दूर राहिलेल्या आहेत अशा जाती की ज्यांची तुलना आपण बिहारमधल्या कुर्मींशी करू शकतो, अशा पद्धतीच्या या जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. बरोबर आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.